समाजामध्ये हा एक महत्वाचा उपक्रम मानला जातो. आर्य समाजाचं हे व्यासपीठच असं आहे, या ठिकाणी येणारा प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालीच पाहिजे आणि त्याचं निरसन करणं या ठिकाणी सुद्धा महत्वाचं आहे. आणि आमच्या म्हणजे आपल्या या आर्य समाजाच्या माध्यमातून आमचे असे अनेक विद्वान आहेत की जे शंका आणि समाधान, प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातूनच समाधान करत असतात. आपल्याला माहित असेल, ईश्वराबद्दल शंका घेणारे खूप आहेत, धर्माबद्दल शंका घेणारे खूप आहेत, जातीबद्दल शंका घेणारे खूप आहेत, वेदाबद्दल शंका घेणारे खूप आहेत, किंवा अजून वेगवेगळ्या पंथ किंवा वेगवेगळे जे धर्माचरण चालले जातात या सगळ्याबद्दल शंका घेणारे खूप आहेत. या सगळ्यांचं निरसन करणं किंवा सगळ्यांचं निरसन होतच असं नाही. तुमचा प्रश्न मुख्य काय आहे? आर्य समाज हे काय मत पंथ आहे की कुठला नवीन काही धर्म आहे, हे नवीन पंथाशी जे संभ्रम आहे. आर्य समाज समाज हे शब्द लागल्यामुळे काय नवीन समाज आहे का असं नवीन त्याबद्दल तुला आर्य समाज हा नवीन पंथ आहे का, किंवा आर्य समाज हा नवीन समाज आहे का, किंवा या ठिकाणी आर्य समाजमध्ये काय म्हणणं आहे, वेगळं काही इथं केलं जातं का? तर एक महत्वाचं लक्षात ठेवा, आर्य समाज ची स्थापना ज्यावेळेस ऋषी दयानंद सरस्वतीने 1875 म्हणजे 150 वर्षापूर्वी केली, त्यावेळेस त्यांच्या समोर जे अभिप्रेत होतं किंवा ज्यांना जे अपेक्षित होतं की समाजामध्ये वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या जाती मध्ये किंवा वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, ते धर्माच्या नावाखाली जे काही पाखंड किंवा जे काही धर्माच्या नावावर जे काही चालू आहे त्यातलं खरं स्वरूप प्रकट व्हावं, त्यामुळं त्यांनी एका व्यासपीठाची स्थापना केली. ते व्यासपीठ म्हणजे हे आर्य समाज आहे. आर्य समाज का म्हणायचं याला? आर्यचा अर्थच असा आहे की श्रेष्ठ व्यक्ती, म्हणजे जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, जे आर्य, या नुसतं आपण म्हणतो की आर्य समाज त्या आर्य लोक इकडून आले तिकडून आले, तसं नाही. ज्यांच्यामध्ये गुण आहेत, मी मागच्या वेळेस एक 8 लक्षणं आर्यांची सांगितली होती. जो प्रज्ञावान आहे, शीलवान आहे, दानकरी आहे, ज्ञानवान आहे, किंवा अजून भक्ती करतो किंवा उपासना करतो, ह्या लोकांना आर्य म्हणावं. तर अशा ह्या श्रेष्ठ माणसाचा एक एकत्र समूह म्हणजे हा समाज. आता समाज नाव का दिलेला, त्याच्या मागची भूमिका अशी आहे की एखादं संघटन, आपण बघतो की पक्षाचं संघटन आहे किंवा एका जातीचं संघटन आहे, एखादं दल आहे, आर्य म्हणजे आमचं आर्यवीर दल आहे, पण बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, RSS आहे, हे जे संघटन आहेत, हे सगळे संघटन राजकीय क्षेत्राशी कुठं ना कुठं जोडले जातात. आणि या संघटनाच्या माध्यमातून कुठंतरी, आणि या संघटनेच्या माध्यमातून राजकीय लोक किंवा भारतामध्ये जे मुख्य राजकारण केलं जातं या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न आहे. मला थोडं खेदानं म्हणावं लागेल की प्रत्येक राजकीय व्यवस्थेला, किंवा सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, यांना धर्माचं आवरण किंवा धर्माचं कवच आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते सत्तेवरच येऊ शकत नाही. आणि नेमका हाच फरक आमच्या आर्य समाजमध्ये आहे. नेमका हाच फरक आर्य समाज या संघटनेमध्ये आहे. काय आहे, कुठल्याही राजकीय चळवळीशी आमचा संबंध नाही. नंबर 1 आहे. कोणी म्हणावं आहे का हो, तुम्ही कुठल्या पक्षाचे काम करता? पंडितजी तर जुने आहेत, कुठल्या पक्षाचं कार्य होतं? अजिबात नाही. कुठलाही पक्ष सत्तेवर असो किंवा नसो, आर्य समाज या संघटनेला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. याचा मुख्य उद्देश काय आहे? धर्माच्या नावावर चाललेला अवडंबर, धर्माच्या नावावर समाजामध्ये जे अंधाधुंद प्रकार चालू आहे, पिळवणूक चालू आहे, लूट चालू आहे, वेगवेगळे प्रताप लोक करतायत धर्माच्या नावावर, किंवा वेगवेगळ्या काता कादंबऱ्या काय काय सांगतात, वेगवेगळे चमत्कार सांगतात, आणि लोकांमध्ये जे लूट केली जाते, फक्त त्याच्यावर प्रहार करणे, आणि हे चुकीचं आहे. आणि खरं ज्ञान, खरं स्वरूप जे आमच्या वेदामध्ये सांगितलेलं आहे, वेदाला सगळेच मानतात, पण कसं मानतात? पण वेदातले अनुकरण करत नाहीत. वेदामध्ये कुठेही मूर्तीपूजा सांगितलेली नाही. लक्ष द्या, वेदामध्ये कुठेही मूर्तीपूजा सांगितलेली नाही. मूर्तीपूजा सगळंच करतात. मग वेदाचा मग आम्ही वैदिक आहोत कशाला म्हणावं? आम्ही वेदाचं अनुकरण करता कशाला म्हणावं?
म्हणून वेदामध्ये ईश्वराची जी व्याख्या आहे ती या नंबर 2 मध्ये दिलेली आहे. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादी, अनुपम, सर्वदा, या सगळ्या त्याच्या विशेषणामध्ये ईश्वराची व्याख्या आहे. ती ईश्वराची व्याख्या आपण मानतो का? नाही. देवाला आकार स्वरूपात मानतो, देवाला चेतन स्वरूपात मानतो, देवाला एखाद्या ठराविक म्हणजे स्थान विशेष मानतो. तो या ठिकाणचा देव होतो, त्या ठिकाणचा देव होतो, या फलाण्या ठिकाणचा देव, त्यांना कपडे लेवते, त्याला कपडे लेवतात, त्याच्यावर त्याची पूजा करतात, त्याच्यावर काय काय करतात, अनेक प्रकार केले जातात. वस्तुतः वेदामध्ये ईश्वराची वस्तुस्थिती काय ही, पण हेच सांगण्याचा प्रयत्न या मुख्य संस्थेचा आहे. आमच्या या संस्थेचा दुसरा विषय दुसरा कुठलाही नाही की खरं स्वरूप आम्हाला समाजामधून खरं ईश्वराचं ज्ञान, वेदाचं प्रचार आणि वेदाचं ज्ञान सांगणे हाच एकमेव उद्देश आहे. आणि आमच्या प्रणेते या आर्य समाजाचे जे मुख्य प्रवर्तक आहेत महर्षी दयानंदजी यांचं कुठेही मठ नाही, कुठेही त्यांचे चेले नाहीत, कुठेही आमच्या आर्य समाजमध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. गुरु शिष्य परंपरा आली की तिथं सगळं स्वार्थ आला, पैसा आला, धन आला, बनवा बनवी आली, फसवा फसवी आली, पाय धुवा, फलाने करा, अभिषेक करा, हे करा, ते चालू आहे कार्यक्रम. आर्य समाजमध्ये कुठेही हे नाही आहे का? माझ्या पाहण्यात आलं नाही. तुमच्या सरांचे वडिलोपार्जित त्यांचे आर्य समाजी आहे का असं काही नाही? गुरु परंपरा आहे आपल्याकडे. हे सगळ्या गोष्टीचं सगळं निराकरण होण्यासाठी आर्य समाज आहे, हे व्यासपीठ आहे. म्हणून हा काय वेगळा समाज नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आणि थांबतो मी. आता तर खूप बोलायसारखं आहे याच्यावर, पण सांगणार नाही, वेळ झालेला आहे. आर्य समाजमध्ये बाहेरच्या जेवढ्या काही पंथामध्ये, जसं तुम्ही समाज म्हणतात, समाज हा कशाचा आहे? लोकांचा आहे. लोकांचा म्हणजे वेगवेगळ्या जातीतल्या लोकांचा, वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांचा, एक विचार मानणाऱ्या लोकांचा एक समूह म्हणजे समाज, असंच आहे ना. मग त्यामध्ये वेगवेगळ्या जातीचा समाज आहे. मग काही जातींना काही धार्मिक क्रिया करण्याच्या बाहेर मुभा आहे, काही परंपरा चालू आहेत. फलानं जसं शैव पंथ आहे, वैष्णव पंथ आहे, आता ते संप्रदाय आहेत, तसं वैष्णव म्हणजे वारकरी संप्रदाय आहे, किंवा आता तर गुरु बाबा याचे त्याचे तर खूप खूप पंथ झालेत. असे त्यांच्या लोकात इथं सगळं विभागलेलं आहे. आणि तिथं ठराविक लोकांना ठराविक अधिकार आणि ठराविक तिथं आदेश दिलेले आहेत. एकमेव जगातली संस्था आर्य समाज, या ठिकाणी जातीचा कुठंच उल्लेख केला जात नाही. कुठल्याही जातीतला व्यक्तीला येऊ द्या, या ठिकाणी धर्मवेदीवर बसण्याचा अधिकार आहे. मला जगातल्या दुसऱ्या संस्थेमध्ये दाखवून द्या एखाद्या मागासवर्गीय किंवा वेगळ्या याचीला त्याला मुख्य पूजा करण्याचा अधिकार एखादा पुजारी देतो का? बघा, नाही. आमच्या ठिकाणी इथं या, स्त्री असो पुरुष या, आता तुम्ही एवढे जण इथं आहात, आत्तापर्यंत कधी कोणाला विचारलं का तुम्ही कोणत्या जातीचे आहात? पण विचारलंय का? मला तर माहित नाही, मला अजूनही माहित नाही कोण कोणा जातीचे. या ठिकाणी तो प्रकारच नाही. याचं सगळ्याच महत्वाचं कारण मी तेच सांगायलो, भारतामध्ये इव्हन सगळ्या जगामध्ये जे या जातीच्या नावावर जे समीकरण चालू आहेत आणि त्या नावावर जे सत्तांतर लोकांचं जे आता बघतो, आरक्षण फिरक्षण माती धोंडे काय काय नाही ते चालू आहेत. किती मोठे भ्रष्टाचार आणि किती मोठे लोकांना भ्रमित करण्याचा प्रकार चालू आहे. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर सगळ्याला भ्रमित करणं चालू आहे. आणि केवळ या आर्य समाजमध्ये ती व्यवस्था बिलकुल नाही. इथं जाती निर्मूलन आहे. स्त्रियांना पूर्ण अधिकार आहे. स्त्रियांना गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. स्त्रियांना या ठिकाणी म्हणून पौरोहित्य करण्याचा अधिकार आहे. माझं तुम्हाला नम्र आव्हानच म्हणेल, असा अधिकार दुसऱ्या कुठल्याही पंथात धर्मात असला तर मला दाखवून द्या आहे. मग काय तुम्हाला विशेष काय जाणव या आर्य समाजमध्ये जाणवणार आहे? बघा, या सगळ्या गोष्टी अमूल्य असा ठेवा आमच्या आर्य समाजमध्ये आहे. आणि या ऋषींनी आम्हाला दिलेलं आहे. यामध्ये सर्व मानवांचं कल्याण होणं, कल्याणार्थ या दृष्टिकोनातून या सगळ्या ठिकाणी ते विचार मांडलेले आहेत. आणि हेच काम आम्ही सगळे करत असतो. आम्ही कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, आमच्याकडे कुठलाही तो प्रकार नाही. आणि हा काही वेगळा समाज नाही. खरं तर ज्या वेळेस हिंदू धर्मामध्ये
जी गंडांतर आली, हिंदू धर्म ऱ्हासाला जायला लागला, त्यावेळेस त्याला वाचवण्याचं काम आर्य समाजाने केलेलं आहे. मला सांगा, हिंदू धर्मामधून दुसऱ्या जातीमध्ये एखाद्याने दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश केला, त्याला त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे का पूर्ववत आपल्या हिंदू धर्मात घ्यायची आहे का? नाही. आर्य समाजमध्ये या, आम्ही तुम्हाला इस्लाम धर्मामधून पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतो. घेतलेले उदाहरणं आहेत, आमच्याकडे उदाहरणं आहेत, आमच्याकडे माणसं आहेत, आमच्याकडे इस्लाम धर्मातून या वैदिक धर्मामध्ये आलेल्या मोठे मोठे विद्वान आहेत, प्रवक्ते आहेत, वेदाचा अभ्यास करणारे आहेत, प्रवचनकार आहेत. नाव सांगणार नाही, तुम्ही हेच गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ह्या लहान गोष्टी नाहीत. बाहेर निव्वळ फोडाफोडी, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर गेला, जाऊ द्या, आपल्या काही घेणं देणं, आमची पोटपूजा चालू आहे ना धर्म मंदिरामध्ये, बस तू जाऊ द्या, ते आपला नाही. ही अवस्था आहे बाहेर. हेच वैशिष्ट्य आर्य समाजाचं आहे. आणि आर्य समाजमध्ये अजून काय आहे? आर्य समाजमध्ये अजून काय भरपूर आहे, जे तुम्हाला कल्पनेच्या बाहेर मिळेल. तुम्ही जाती धर्माच्या नावाखाली तर हे सोडूनच द्या, पण या ठिकाणी जे वैदिक तत्वज्ञान भेटणार आहे हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही. असा आमचा वेगळा समाज नाही हा. आणि सगळ्यात महत्वाचा एक शेवटचा पॉईंट सांगतो आणि थांबतो, आता खूपच लांबलं चाललंय. आर्य समाज ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आमचा हा निजाम राजवट, हैदराबाद राष्ट्र म्हणजे हैदराबाद स्टेट हे स्वतंत्र झालं नव्हतं. हे 1900 मला वाटतं 1 वर्ष काहीतरी होतं, सरांना चांगला इतिहास माहिती. 48ला पुन्हा स्वतंत्र झालं. याला भारतामध्ये विलीन करण्यासाठी 80% सहभाग फक्त आर्य समाजी लोकांचा आहे. आणि पहिला उठाव आर्य समाजमध्येच झालेला आहे. म्हणजे राष्ट्रभक्ती सुद्धा आमच्या आर्य समाजमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणून हा वेगळा समाज नाही. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेरणा याच ठिकाणी मिळेल तुम्हाला. आमचे मंत्रीजी परवा आर्यविद्याचं प्रशिक्षण घेऊन आले आणि ते त्यांची काय म्हणतात वाहवा करण्यात परेशान झाले. सर एवढं शिक्षण कसं दिलं? आमच्याकडे नवीन युवकांना अस्त्र शस्त्र विद्या, शरीर रक्षण, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण या सगळ्या गोष्टीचं शिकले जाते. आत्ताच सरांनी सांगितलं गौरक्षणाबद्दलचे आमचे उपक्रम चालू असतात. पहिली गोकुर्णा विधी महर्षी दयानंद सरांनी लिहिली. गायीचं पालन करा हे तुम्ही आज ओरडायले, अहो हे 150 वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी म्हणलं नाही मी हे करतो म्हणून माझं मठ करा. त्यांना तर खूप मोठमोठे मिशे आले होते, महंत करतो म्हणले होते एका शिवजीच्या मठाचे तर, की तुम्हाला या पूर्ण गुरु मानून टाकतो आम्ही, फक्त तुम्ही काय करा शिवाची पूजा करायला चालू करा. आमच्या शैव लोकांना तुम्ही विरोध करू नका. त्यांनी म्हणले मी पळून कुठं पळणार आहे, तो आहे मी माझ्या ह्या तत्वाला विरोध करणार नाही, म्हणून त्यांनी केले. म्हणून ऋषी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे आमचे आद्य प्रवर्तक आहेत. यांनी आर्य समाजाची स्थापना करत असताना या सगळ्या गोष्टीचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि आमची जी परंपरा आहे खालच्या स्तरातून सगळ्या, आता गजानन डोकेपर्यंत सुद्धा, त्याला सुद्धा काही दिवसानंतर तो सुद्धा हे सगळ्या गोष्टी तो सुद्धा मांडणार आहे समाजामध्ये, की हे असं आहे. खरी उपासना ही आहे, खरं प्रार्थना ही आहे. यज्ञ कशासाठी करावं, वातावरण शुद्धीसाठी करावं, असे अनेक आहेत ज्याची कल्पना करू शकणार नाही. दिवस जाईल त्या विषयावर जर बोलायचं म्हणलं तर. असो, मला तुमचं समाधान झालं असेल तर आपण थांबूया. ओम नमस्ते. अजून काही शंका नाही ना? शंका नाही. त्यांची झाली का शंका दूर?